नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकतात. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण तलाठी भरतीवरील 2026 मराठी व्याकरण प्रश्नपत्रिकेवरती काही प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. पलपोटा. अ. दुसऱ्याचे हितचिंतनाला. ब. सफरचंद आवडणारा. क. स्वतःच्या हिताचे पाहणारा. ड. खाण्याची आवड असणारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अ. विधायक. ब. खाजगी. क. मालकीचे. ड. सामूहिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. सामूहिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. सामूहिक. पुढील प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पुष्प. ऑप्शन क्रमांक बगीचा. ब. सुमन. क. उपवन. ड. वनिता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. सुमन. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन क्रमांक 4. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पुढच्यास ठेस, मागचा शहाणा. ऑप्शन क्रमांक अ. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. ब. दुसऱ्याचा अनुभव पाहून माणूस शहाणा होतो. क. जो वेळेवर असतो त्याचा फायदा होतो. ड. कष्ट केल्याने वैभव प्राप्त होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. दुसऱ्याचे अनुभव पाहून माणूस शहाणा होतो. पुढील प्रश्न क्रमांक 5. हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. हस्तक्षेप करणे क्षेपणास्त्र. ब. हस्तक्षेप करून हात मुलायम होतात. क. कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. ड. हस्तक्षेपाने अक्षर सुंदर होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. कोणी माझ्यात हस्तक्षेप केलेलं मला आवडत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पाय. ऑप्शन क्रमांक अ. आनंद. ब. हस्त. क. कर. ड. चरण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. चरण. पुढील प्रश्न. जेव्हा माणूस जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे. अ. कुसुमाताई देशपांडे. ब. इरावती कर्वे. क. दुर्गा भागवत. ड. गोदावरी परुळेकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. गोदावरी परुळेकर यांनी हे आत्मकथन लिहिले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. अवकृपा या शब्दाचा अर्थ ओळखा. अ. अपकर्ष. ब. सुष्ट. क. तारक. ड. कृपा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड.
कृपा हे या शब्दाचा अर्थ. पुढील प्रश्न क्रमांक 9. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. हुतात्मा. अ. दानशूर व्यक्ती. ब. देशासाठी प्राणपण केलेला. क. थोर आत्मा. ड. पवित्र आत्मा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. देशासाठी प्राणार्पण केलेला. पुढील प्रश्न क्रमांक 10. व्यायामात बदल म्हणून मी पोहणे किंवा नृत्य करणे. अ. संयुक्त वाक्य. ब. केवल वाक्य. क. प्रश्नार्थी वाक्य. ड. आज्ञार्थी वाक्य. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. हे कोणते हे संयुक्त वाक्य आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 11. खडकावरून कधी पाहतो मावणारा रवी. या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक ए. शशी. ब. सुधाकर. क. रवी. ड. हिमांशू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. रवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 12. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अ. सगळीकडे एकसारखी परिस्थिती असते. ब. भांडणाचा दोष एकाकडे राहत नाही. क. आपले गुणगान झाकून ठेवावे. ड. आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. पुढील प्रश्न क्रमांक 13. पाणउतारा करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. सुनबाईने सुनेचा पाणउतारा केला. ब. पाणउतारा करावा. क. पाणउतारा केल्याने जमिनीत पाणी मुरते. ड. पाणउतारा केल्यास जमिनीत पाणी मुरते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अ. सुनबाईने सुनेचा पाणउतारा केला. पुढील प्रश्न क्रमांक 14. खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्र या शब्दाचा समास ओळखायचा आहे आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. ऑप्शन क्रमांक अ. राजांचा अर्ज स्वीकारला. ब. राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. क. राजांचा अर्ज घेतला. ड. राजांचा अर्ज फाडला. 15चा ऑप्शन क्रमांक ब. राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालील शब्दाचा समास ओळखा. महादेव. अ. द्विगु समास. ब. अव्ययीभाव समास. क. तत्पुरुष समास. ड. बहुव्रीही समास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. द्विगु समास. क्वेश्चन क्रमांक 17. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने पपई खाल्ली. अ. समापन कर्मणी प्रयोग. ब. पुराण कर्मणी प्रयोग. ड. कर्मणी प्रयोग. ड. भावे प्रयोग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. कर्मणी प्रयोग. तर हे कोणते प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग.
फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. या काव्यपंक्तीतील निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आसक्ती, ब आशा, क लालसा, ड विरक्ती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब आशा. पुढील प्रश्न क्रमांक 19. धाबे धनाने या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले. ब भाऊसाहेबांना लॉटरी लागली आणि त्याचे धाबे दणाणले. क धाब्यावरचे जेवण दणाणले. ड गीतांचा प्रथम क्रमांक आला आणि त्याचे धाबे दणाणले. पुढील प्रश्न या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले. क्वेश्चन क्रमांक 20. आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी. या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द. अ तटिनी, ब सरिता, क समुद्र, ड गिरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क. या प्रश्नाचे योग्य उत्तर क. पुढील प्रश्न क्रमांक 21. खालील वाक्यातील पर्याय ओळखा. उंदीर मांजराकडून मारला जातो. अ समापन कर्मणी, ब कर्मणी प्रयोग, क पुराण कर्मणी, ड नवीन कर्मणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड नवीन कर्मणी. पुढील प्रश्न. बखर एका राजाची ही कादंबरी कोण लिहिली. अ विलास पाटील, ब रंगनाथ पठारे, क शिवाजी सावंत, ड त्र.वी. सरदेशमुख. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड त्र.वी. सरदेशमुख. पुढील प्रश्न. खालील प्रश्नातील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. पाऊस पडत आहे का. आभाळ भरून आले असेल तर पाऊस पडेल. ब परमेश्वरात चांगला पाऊस पडू दे. क किती पाऊस पडत आहे. ड पाऊस पडत आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड पाऊस पडत आहे. क्वेश्चन क्रमांक 24. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हतबल होणे. अ असमर्थ ठरणे. ब निराशा पावणे. क श्रम करणे. ड ताकद देणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ असमर्थ ठरणे. क्वेश्चन क्रमांक 25. आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब नरेंद्र जाधव. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे काही मराठी व्याकरणवरील काही तलाठी भरतीवरील काही प्रश्नांची उत्तरे आपण बघितली. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.